मित्रांनो, अजित ब्रॉडको आणि चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण दहिसरला आहे, तर दहिसर ईस्टला आपण आलोय. तर आज एक मंदिर सुंदर एक्सप्लोर करणार आहोत. कोणते मंदिर ते तुम्हाला समजेल थोड्या टायमाने. हे खूप सुंदर मंदिर आहे, जे की तुम्ही ट्रेननी प्रवास करत असेल तर प्रत्येकाला माहीत असेल, पण या मंदिरात कोणी येत नाही. त्यांच्यासाठी हे मंदिर दाखवणार आहे मी, आणि तुम्ही पण आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या, कारण तिकडे रश वगैरे काहीच नसते. म्हणून आपण आज एक्सप्लोर करणार आहोत ते मंदिर. कोणते मंदिर ते तुम्हाला थोड्या टायमानंच समजेल. तुम्हाला या मंदिरात जाण्यासाठी दहिसरला यावं लागेल. बघा, ट्रेनचा प्रवास करत असताना तुम्हाला हे सुंदर मंदिर दिसते दहिसर मीरा रोडच्या मध्ये. तेच मंदिर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, जे की आहे विठ्ठल रखुमाई मंदिर. हे बघा, आपण दहिसर स्टोर रिक्षा पकडली. आता आपण जाणार आहोत विठ्ठल रखुमाई मंदिर, जे की तुम्ही ट्रेन मधून बघत असाल. तिकडे आपण आज जाणार आहोत. मंदिराचा टायमिंग इथे लिहिलेला आहे बघा. फायनली आलोय आपण मंदिराबाहेर. हे बघा, हेच ते आहे सुंदर मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. बघा, दहिसर श्री काशी मठ. ते आज आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही ट्रेनने जात असाल चर्चगेट साईड किंवा बोरिवली साईडला, त्यावेळेला तुम्हाला हे मंदिर दिसत असते. इथून मीरा रोड क्रॉस केल्यानंतर ते आज आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. बघा, सुंदर असे मंदिर आहे बाहेरून. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये काय काय ते तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा, सुरुवातीलाच केवढी मोठी दीपज्योत आहे. नंतर हे बघा, आता आपण आतमध्ये प्रवेश घेणार आहोत. त्याच्या आधी बघा, इथे माहिती लिहिली आहे सर्व मंदिराची. फर्स्ट फ्लोअरला काय आहे, सेकंड फ्लोअरला काय आहे, ते सर्व माहिती लिहिली आहे. हे बघा, नंतर ही कलाकृती बघा मंदिराच्या बाहेर सुरुवातीला दाखवतो तुम्हाला. हे बघा, ते कसं आहे, सुंदर कृष्णदेव आहेत. तुलसी कुंड बघा कसं आहे सुंदर असं. त्यानंतर इकडे सुरुवातीला बघा, इथे ते वरती कलाकृती कशी केली आहे, सुंदर असे. या साईडने पण दाखवतो तुम्हाला. बघा, तुळस आहे मंदिरात एंट्री करण्याच्या आधीच. हे बघा, इथे विठ्ठल रुक्माई आहेत. त्या साईडला पण हत्तीच आहे वरती. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. वरती पण तुम्हाला दाखवतो मी. थोड्याशा चिड्या चढायचे. त्यानंतर वरती बघा, वरती पण कसं दाखवले आहेत, देवी देवतांचे फोटो आहेत. इकडे पण आहेत. या साईडला बघा, इथे पण देवी देवता दाखवलेले आहेत. त्यानंतर बघा, या मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या आधी बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बघा कलाकृती कशी आहे ते पण. हे बघा, या साईडला प्रसिद्ध ती शेषनागाची मूर्ती आहे, ती आहे बघा. आपण आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. ते बघा, ही कलाकृती तुम्ही बघा एकदा. त्यानंतर बघा, एवढा केवढा मोठा हॉल आहे. हे बघा, इथे आषाढीला वगैरे खूपच गर्दी असते. तिकडे बघा, लेडीज वगैरे बसलेत. तर तुम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती येतो. त्याच्या आधी बघा, इथे रांगोळी वगैरे काढण्यात आली आहे. सुंदर अशा रांगोळ्या आहेत. दहिसरमधील हे विठ्ठल मंदिर आहे, जे की तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला दिसत असेल. हे दहिसर ईस्टला तुम्हाला आनंदनगरमध्ये यावे लागेल या दर्शन घेण्यासाठी या मंदिराचे. हे भक्तांसाठी श्रद्धास्थान असे मानले जाते मंदिराला. बघा, तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे. विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती आहे. ज्या लोकांना पंढरीला जायला पॉसिबल नसेल त्या लोकांनी या मंदिरात नक्की या. हे बघा, सुंदर अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. हे मंदिर पाहताच क्षणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची आठवण येते. विशेषतः आषाढी एकादशी सारख्या काळात येथे
खूप मोठी गर्दी होते आणि हे मंदिर स्थानिक धार्मिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मंदिर भक्तांसाठी आनंद आणि समाधानाचे ठिकाण आहे, जिथे प्रति पंढरपूर म्हणूनही याकडे पाहिले जाते. म्हैसूरच्या धार्मिक परंपरेचा एक भाग आहे, जिथे भातला देवी मंदिरासारखी इतर ऐतिहासिक मंदिरही साईडला आहेत. म्हैसूरचे विठ्ठल मंदिर हे एक लोकप्रिय श्रद्धास्थान आहे, जे स्थानिक लोकांसाठी पंढरपूरच्या विठ्ठलाची अनुभूती देणारे केंद्र आहे. हे बघा इथे पण आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अशा 3 मूर्ती आहेत. तिथे बघा पहिले ब्रह्मा मूर्ती आहे, त्यानंतर बघा कलाकृती कशी सुंदर अशी आहे आणि या खिडक्यातून तुम्ही ट्रेन येतात त्या तुम्हाला दिसू शकतात. हे बघा तिथे आपण ब्रह्मा दाखवला, इथे बघा विष्णू आहे, त्या साईडला तुम्हाला महेश्वर दाखवणार आहे. बघा या खिडकीतून तुम्हाला ट्रेन वगैरे दिसू शकतात. हे बघा इथे बघा विष्णू आहेत आणि बघा कलाकृती बघा किती सुंदर आहे या मंदिराची. खूप भव्य असे मंदिर आहे चाळ मारल्याचे. मुंबईतील इतर विठ्ठल मंदिरांप्रमाणेच हेही मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. विशेषतः आषाढी एकादशीला येथे मोठी गर्दी असते. अनेक दिंड्या येतात आणि हे मंदिर पंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. जिथे पंढरपूरची वारी चुकलेले भाविक दर्शनासाठी येतात आणि या मंदिराला आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट केली जाते. जेणेकरून पंढरपुराच्या अनुभवासारखे वातावरण इथे तयार व्हावे. मंदिराला सुंदर फुलांचे आरस, दिवे आणि माळांनी सजवले जाते. तुला उत्तम कलाकृती बघायची असेल तर या मंदिरात दर्शन घेण्यासाठी नक्की या. बघा किती सुंदर अशी कलाकृती आहे. हे बघा इथे तुम्ही ध्यानाला बसू शकता. हे बघा इथे आजी आजोबा बसलेत कसे ध्यानस्थ. मंदिर बांधले ते कसं बिल्डिंगचे वगैरे स्ट्रक्चर असतात तसं इथे ठेवण्यात आले बघा मंदिराचं. नंतर या साईडला बघा काशीमठ हेच इथलेच आहे सुंदर असे. नंतर या साईडला बघू शकता तुम्ही संत मुक्ताबाई आहेत. हे बघा मुक्ताबाई. त्यानंतर या साईडला बघा संत नामदेव. हे बघा त्यानंतर बघा संत सोपानदेव. तर इकडे बघा संत एकनाथ. हे बघा तुकाराम महाराज. असे इथे सर्व संत दाखवण्यात आले आहेत. या साईडला बघा तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या साईडला परिसर किती शांतता आहे. त्या साईडला दिसते तिकडून ट्रेन येतात. या साईडने बघा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो मंदिराचा. परम नंतर या साईडला बघा निवृत्तीनाथ. इकडे बघा इथे पण तुकाराम महाराजांचं दाखवलेत. बघा तर या साईडला बघा संत जनाबाई. मंदिर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. केवढे भव्य मंदिर आहे बघा. केवढा मोठी जागा आहे मंदिराची. स्ट्रक्चर बघा किती सुंदर आहे. असे 4 माळ्याचा मंदिर आहे. हे बघा एवढी जागा आहे ते बसायला. त्या साईडला लेडीज आहेत, त्या साईडला जेंट्स आहेत. बघा मंदिराचा दरवाजा बघा असा कोरीव काम आहे दरवाजाचा. इथून आपण एंट्री केली. हे बघा तर वरती बघा अशी मूर्ती दाखवली श्री लक्ष्मी नरसिम्हा. हे बघा मंदिराच्या उजव्या साईडला दाखवतो तुम्हाला. हे बघा पूर्ण खाली आहे. इकडे पण सुंदर गार्डन वगैरे आहे, तिथे बसू शकता तुम्ही. हे बघा मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच तुम्हाला मी दातेल दाखवलं होतं. हे बघा शंकर देवतांची वेगवेगळी रूपं दाखवण्यात आले. सुंदर अशी कलाकृती आहे ही देखील. हे बघा तिथे शेषनाग रूपी आहे, जे की खूपच प्रसिद्ध अशी मूर्ती आहे. हे बघा तर हे बघा हेच ते सुंदर मंदिर जे आपण एक्सप्लोर केलं दहिसरमधील श्री काशीमठ आणि विठ्ठल रखुमाई मंदिर. तर तुम्ही कधी या मंदिरामध्ये येताय कमेंटमध्ये नक्की सांगा. खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्हाला पंढरपूरला जायला पॉसिबल नसेल तर या मंदिरात तरी दर्शन घ्यायला नक्की या, कारण गर्दी वगैरे काहीच नाही आहे या मंदिरात. आपण आलो दहिसर ईस्टला असणारे विठ्ठल रखुमाई मंदिर, जे की तुम्ही ट्रेनने खूप जण प्रवास करतात त्याला मंदिर बघितले असेल. चर्चगेट साईडला जातील. मी पण ते मंदिर बघत होतो. खूप दिवस बोललो येणार आहे मंदिरात एक दिवस, तर आजचा
दिवस भेटलाय आपल्याला या मंदिरात येण्यासाठी आणि मी बोललो सबस्क्रायबर लोकांना हे मंदिर दाखवेन. तर तुम्ही कधी येता या मंदिरात, विठ्ठल भक्तांनी नक्कीच या मंदिरात या, कारण खूप सुंदर असे मंदिर आहे आणि काहीच गर्दी नसते या मंदिरात. चालू दिवसाला येऊ शकता तुम्ही किंवा संडेला पण येऊ शकता, काहीच गर्दी भेटणार नाही तुम्हाला. आणि असे मंदिराचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.